आज आपल्याला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत। त्यासाठी इथे हे शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत। हे पहा, असे छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत। त्याला आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊ आणि गूळ बारीक करून घेऊया। आता इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले होते भाजून, तर त्यासाठी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचा आहे। आपला गूळ बारीक झालेला आहे। आता आपल्याला शेंगदाणे बारीक करायचे आहेत। अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेतलेले आहेत। हे भांडं आपण फुल भरलेलं आहे। आता आपल्याला हे असंच फिरवून घ्यायचं आहे। आधी सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने थोडं फिरवायचं आणि बंद करायचा, नंतर फिरवायचं, परत बंद करायचं। असं करीत हे मोठं मोठं कूट ठेवायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे। हे पहा, खालचं तेलकट तेलकट झालेलं आहे। आता हे सर्व आपल्याला गूळ टाकून बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा गूळ टाकून देऊ आणि हे आपल्याला थोडंसं फिरवून बारीक करायचं आहे। सर्व कूट आपल्याला अशा पद्धतीनेच मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, आपण सर्व कूट मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला लाडू बांधायचे आहेत। तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने छान लाडू बनले जातात। अशा पद्धतीने आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत।